नमस्कार, मी स्वाती जोशी. विषय चिटणीसाची कार्यपद्धती, प्रकरण 5वे, ठेवी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही प्रकरण 2 संस्थात्मक वित्तव्यवस्थेचे स्रोत यामध्ये भांडवल उभारणीच्या अनेक स्रोत बघितले आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे ठेवी, ज्याला आपण डिपॉझिट्स असं म्हणतो. ठेवी हा कर्जाऊ भांडवलाचाच एक स्रोत आहे. मग ही ठेवींची रक्कम तरी कशी तयार होते? तर कंपन्या जनतेची जी बचत रक्कम असते ती ठेवींच्या स्वरूपात स्वीकारतात आणि आपली भांडवलाची उभारणी करतात आणि कंपनी या ठेवींवर त्यांना व्याज देत असते. थोडक्यात ठेवींच्याद्वारे अथवा कर्जाच्याद्वारे किंवा कोणत्याही इतर स्वरूपात निधींचा स्वीकार केला जातो ते म्हणजे ठेवी. म्हणजेच कंपनी काय करते तर सर्वसामान्य जनतेकडून किंवा तिच्या सभासदांकडून ठेवीच्या स्वरूपात रक्कम स्वीकारते आणि त्यामुळे कंपनीचे भांडवल वाढवण्यास त्याला मदत होते. थोडक्यात काय तर भांडवल उभारणीचा हा अत्यंत एक स्वस्त मार्ग आहे. या ठेवींच्या स्वरूपातूनच भांडवलाची उभारणी केल्यामुळे भांडवलावर नियंत्रण ठेवण्याची गरज राहत नाही. कारण काय तर या ठेवी अल्पमुदतीसाठी स्वीकारल्या जातात. आज आपण या प्रकरणामध्ये कोणकोणत्या कंपन्या ठेवी स्वीकारून भांडवलाची उभारणी करू शकतात आणि त्यांच्या अटी कोणत्या आहेत, शर्ती काय आहेत, तसेच सभासद आणि जनतेकडून जर ठेवी स्वीकारायच्या असतील तर त्यासाठी कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागतो त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. काही कंपन्या सोडल्या तर इतर कंपन्या ठेवी स्वीकारतात. उदाहरणार्थ बँकिंग कंपनी आहे किंवा ज्या कंपन्यांचा बँकिंग व्यवसाय नाही, उदाहरणार्थ NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्स कंपनी. त्यानंतर गृहकर्ज वित्तीय संस्था आहेत म्हणजेच HFC हाऊसिंग फायनान्स कंपनी. या कंपन्या ठेवी स्वीकारू शकत नाही. मग कोणत्या कंपन्या सभासदांकडून किंवा जनतेकडून ठेवी स्वीकारू शकतात ते आपण बघूया. सर्वात प्रथम आपण बघू की सभासदांकडून कोणकोणत्या कंपन्या ठेवी स्वीकारू शकतात. त्यातली पहिली कंपनी म्हणजे खाजगी कंपनी. या ज्या खाजगी कंपन्या असतात त्या सभासद, संचालक किंवा मग त्यांचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांच्याकडून ठेवी स्वीकारू शकतात. त्यानंतर सार्वजनिक कंपनी ही फक्त सभासद किंवा संचालकांकडूनच ठेवी स्वीकारू शकते. त्यानंतर पात्र सार्वजनिक कंपनी. मुळात आधी आपण पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजे कोणती कंपनी ते अगोदर समजावून घेऊयात. ज्या कंपनीची निव्वळ मालमत्ता ही ₹100 कोटीपेक्षा कमी नसते किंवा मग कंपनीची वार्षिक उलाढाल म्हणजे विक्री करून मिळालेलं जे उत्पन्न आहे किंवा जो इन्कम आहे तर ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल ही 500 कोटीपेक्षा कमी नसते आणि त्याचबरोबर सभासदांची जी सभा बोलवली असते त्या सभेत या ठेवी स्वीकारण्याबाबत एक विशेष ठराव संमत करून घेऊन त्याला मान्यता देण्यात आलेली आहे अशी कंपनी म्हणजे पात्र सार्वजनिक कंपनी. आले लक्षात? तर अशा प्रकारे सभासदांकडून खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी आणि पात्र सार्वजनिक कंपनी ठेवी स्वीकारू शकतात. पण मग या ठेवी स्वीकारण्याबाबत काही अटी व शर्ती यात नमूद केलेल्या आहेत. मग यात पहिली अट आहे की ठेवींची रक्कम किती असावी, म्हणजेच डिपॉझिट करण्यासाठी अमाऊंट किती असावी. आता जर खाजगी कंपनी असेल तर ती कोणाकोणाकडून ठेवी स्वीकारते. आपण मगाशी बघितले की सभासद, संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वसूल भाग भांडवलाच्या किंवा राखीव निधीच्या 100% ठेवींच्या रूपाने रक्कम जमा करू शकते. किती टक्के? 100%. मग सार्वजनिक कंपनी वसूल भाग भांडवल किंवा राखीव निधीच्या 25% मर्यादा जर कंपनीने पूर्वीच पार केलेली असेल तर मात्र अशा वेळी कंपनीला सभासदांकडून ठेवी स्वीकारता येत नाही. आणि पात्र सार्वजनिक कंपनी असेल तर सभासद आणि आम जनतेकडून ठेवी स्वीकारते. परंतु जर कंपनीने ठरवलेली ठेव मर्यादा वसूल भाग भांडवलाच्या राखीव निधीची
सरासरी 10% ओलांडली असेल तर ती सभासदांकडून नव्याने ठेवी स्वीकारत नाही. आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेसाठी सरासरी 25% मर्यादा ओलांडली असेल तरी ठेवी स्वीकारू शकत नाही. आणि शेवटची म्हणजे जर ती सरकारी कंपनी असेल तर ती मुक्त राखीव निधीच्या 35% जास्त रक्कम ठेवी म्हणून स्वीकारू शकत नाही. त्यानंतर ठेवींच्या कालावधीबाबत देखील काही अटी निश्चित केलेल्या आहेत. म्हणजेच कोणतीही कंपनी ही 6 महिन्यांपेक्षा कमी किंवा 36 महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा त्यांचे नूतनीकरणही करू शकत नाही. पण जर काही विशिष्ट परिस्थिती उद्भवलीच तर अशा वेळी कंपनीला तिच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवी स्वीकारू शकते आणि त्यांची परतफेडसुद्धा 3 महिन्यांच्या आत करता येत नाही. मग अशा ठेवींची रक्कम राखीव निधीच्या 10% जास्तही असू नये आणि मग ठेवीदाराच्या विनंतीनुसार त्याला ठेव परतही केली जाते. परंतु कंपनी जेव्हा ही ठेव स्वीकारते तेव्हा अटी किंवा शर्ती कायम ठेवते आणि ठेवींचे नूतनीकरण करू शकते. यालाच नवीन ठेवी स्वीकारणे असेही म्हणतात. त्यानंतर मागता क्षणी ठेवी परत करावयाच्या असेल तर अशा ठेवींचा स्वीकार किंवा त्यांचे नूतनीकरण कंपनी करू शकत नाही. त्यानंतर ठेवींबाबत जाहिरातीतील दिलेल्या माहितीनुसार ठेव स्वीकारताना ही ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्टपणे लिहिलेले त्यामध्ये असावे. जर सुरक्षित ठेव असेल तर कंपनी आपल्या मूर्त मालमत्तेवर म्हणजेच टँजिबल ॲसेटवर बोजा निर्माण करते. ही मालमत्ता ठेवीदाराकडे तारण म्हणून दिलेली असते. त्यानंतर कंपनीकडे ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज असतो. तो ती ठेवीदारास पुरवते. तो अर्ज ठेवीदारास भरून द्यावा लागतो. ह्या अर्जामध्ये महत्त्वाची एक नोंद करणे आवश्यक असते आणि ती म्हणजे ठेवीसाठी जी रक्कम आणलेली असते ती दुसऱ्यांकडून कर्जाऊ घेतलेली नाही असे निवेदन त्यात देणे आवश्यक आहे. त्यानंतर ठेवीदाराची ठेव ठेवण्याची इच्छा ही संयुक्त नावाने ठेवण्याची असेल तर कंपनी ठेवीची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारू शकते. परंतु कंपनीच्या अटीनुसार ही ठेव 3 व्यक्तींपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या स्वीकारता येणार नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा, ठेवीदार कायद्यानुसार त्याचा वारस नियुक्त करू शकतो. त्या ठेवीदाराच्या मृत्यूनंतर ठेवीची जी रक्कम आहे ती त्याच्या वारसदाराला मिळत असते. त्यानंतर जाहिरात. सभासदांकडून जेव्हा कंपनी ठेवी गोळा करते त्यांना परिपत्रकाद्वारे कळविण्यात येत असते. परंतु जेव्हा कंपनी आम जनतेकडून ठेवी स्वीकारते त्यावेळी तिला जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. मग या परिपत्रक किंवा जाहिरातीतील कोणती माहिती असते तर एक म्हणजे कंपनीची आर्थिक स्थिती सध्या कशी आहे. त्यानंतर नव्याने ज्या ठेवी स्वीकारण्यात येणार आहे त्यातील सुरक्षित आणि असुरक्षित ठेवींचं प्रमाण कसं आहे. त्यानंतर पात्र कंपनीसाठी पतमानांकन संस्थेचे मानांकन आवश्यक असते. ठेव योजनेतील तपशील काय आहे, ठेव विश्वस्त कोण कोण आहेत आणि मागे ज्या ठेवी स्वीकारल्या आहेत त्यांची देय रक्कम काय आहे, हा सगळा तपशील या जाहिरातीमध्ये किंवा त्या परिपत्रकामध्ये असणं आवश्यक असतं. त्यानंतर ही जी जाहिरात किंवा परिपत्रक आपण बघितले त्याची नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते आणि यावर सर्व संचालकांच्या सह्या घेतल्या जातात. त्यानंतर हे परिपत्रक किंवा जाहिरात नोंद केल्यानंतर कंपनी फक्त 30 दिवसानंतर जाहिरात प्रसिद्ध करते. मगाशी सांगितल्याप्रमाणे कंपनी जर सभासदांकडून ठेवी स्वीकारत असेल तर त्यांना स्पीड पोस्ट किंवा ईमेलद्वारे परिपत्रक पाठवते आणि जर कंपनी सर्वसामान्य जनतेकडून
त्यांना आवाहन जर करायचं असेल तर जाहिरातींद्वारे आवाहन केलं जातं. मग यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या राज्यात कंपनीची नोंदणी झाली आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेतूनच जाहिरात प्रसिद्ध करणे बंधनकारक असते. त्यानंतर ठेव विश्वस्ताची नेमणूक करावी लागते. जेव्हा पात्र कंपनी आणि सार्वजनिक कंपनी ठेवी स्वीकारतात, या ठेवींना सुरक्षितता मिळावी यासाठी कंपनी एक किंवा अनेक विश्वस्तांची नेमणूक यामध्ये करत असतं. थोडक्यात हे ठेव विश्वस्त ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करण्याचं काम करत असतात. मग या विश्वस्तांची नेमणूक कधी होते? तर जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर विश्वस्तांबरोबर करार करावा लागतो. त्यानंतर मालमत्तेवर बोजा किंवा तारण निर्माण करणे. जेव्हा कंपनी सर्वसामान्य जनतेकडून सुरक्षित ठेवी स्वीकारते त्यावेळी कंपनीने ठेव स्वीकारलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत सुरक्षित ठेव स्वीकारून ठेवलेल्या रकमेपेक्षा कमी नसलेल्या रकमेसाठी मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करते. त्यानंतर विम्याची जर आवश्यकता वाटली तर जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर कंपनी ठेवींचा विमा घेऊ शकते. उदाहरणार्थ, ठेवीची रक्कम आणि व्याज यांची बेरीज 20,000पर्यंत असेल तर त्या रकमेच्या बेरजेएवढा विमा उतरवता येत असतो. ठेवी स्वीकारण्यापूर्वी प्रत्येक कंपनीला पतपात्रतेचा दाखला मिळविणे आवश्यक असते आणि जाहिरातीतही त्यांचा उल्लेख करणे आवश्यक असते. मग आता कंपनीला पतमानांकन कशावरून मिळते? तर कंपनीची निव्वळ संपत्ती किती आहे, तिची आर्थिक स्थिती कशी आहे, ठेव रक्कम परत करण्याची क्षमता कंपनीची आहे का, यावरून कंपनीला पतमानांकन हे दिलं जात असतं. कंपनीला हा दाखला दरवर्षी घेणंही बंधनकारक असतं. त्यानंतर ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडणे. ठेव रक्कम स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीला रक्कम परत करण्यासाठी सूचित बँकेत स्वतंत्र ठेव परतफेड खाते उघडावे लागते. मुळात सूचित बँक म्हणजे कोणती बँक? तर RBI ॲक्ट 1934च्या परिशिष्ट 2 मध्ये ज्या ज्या बँकांचा समावेश होतो अशा सर्व बँकांना सूचित बँका असं म्हणतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर SBI बँक आहे, त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे. त्यानंतर ठेवीदाराकडून ठेवीची रक्कम प्राप्त झाली की 21 दिवसाच्या आत ठेव पावती ठेवीदाराला दिली पाहिजे. मग या पावतीत ठेवीदाराचे नाव असणं आवश्यक आहे, पत्ता असणं आवश्यक आहे, त्यानंतर रक्कम, व्याजदर किती आहे, परतफेड दिनांक काय आहे, त्याचप्रमाणे त्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिकाऱ्याची सही आणि कंपनीचा शिक्का त्यावर उमटवला पाहिजे. त्यानंतर स्वीकारलेल्या या ज्या ठेवींसाठी स्वतंत्र ठेव नोंदवही पण आवश्यक आहे आणि ही नोंदवही नोंदणीकृत कार्यालयामध्ये ठेवणेच बंधनकारक आहे आणि त्यात ठेवी स्वीकारल्यापासून 7 दिवसाच्या आत नोंदी करणेही आवश्यक असते. त्यानंतर प्रत्येक कंपनीला दरवर्षी 30 जून अखेर ठेव विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते. या विवरणपत्रात 31 मार्च अखेरच्या सर्व नोंदी केलेल्या असतात. त्यानंतर व्याज. समजा ठेवीची मुदत संपली आहे आणि ठेवीदाराने ठेवीच्या रकमेची मागणी केली असेल पण कंपनीची परतफेड केली नसेल तर अशा थकलेल्या ठेवीवर कंपनीला दंडासह 18% दराने व्याज द्यावे लागते. त्यानंतर या ज्या सर्व अटी व शर्ती नमूद केलेल्या आहेत त्यात कोणत्याही प्रकारे बदल करता येत नाही, कारण ठेव विश्वस्त करार आणि विमा करारानुसारच जाहिरात प्रसिद्ध करून कंपनी ठेवी स्वीकारत असते. त्यानंतर कंपनीला या ठेवी संचालकाकडून प्राप्त झाल्या असतील तर त्यांचे विवरण आर्थिक विवरणपत्रात करावं लागतं आणि जर खाजगी कंपनी असेल आणि तिने आपल्या नातेवाईकांकडून ठेवी स्वीकारल्या असतील तर ही त्याची माहिती विवरणपत्रात असणं आवश्यक असतं. त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे शिक्षा. जर
कंपनीच्या अधिकाऱ्याने कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले असेल आणि तो दोषी आढळला तर त्याला मात्र शिक्षा ही कायद्याअंतर्गत केली जाते. आलंय सर्वांच्या लक्षात?